राधिका, जर तुला जेवणच बनवायचं नसेल तर इथं राहून काय करणार आहेस? त्यापेक्षा तू गावी जा आणि तिथे जाऊन सासू सासऱ्यांची सेवा कर, असं म्हणत सागर रागात ऑफिसला निघून गेला. सागरचे बोलणे राधिकाच्या मनाला खोलवर टोचले. नवऱ्याच्या बोलण्यामुळे राधिका रडायला लागली. सागर रोजच तिला टोमणे मारत असायचा, मनाला लागणाऱ्या गोष्टी बोलत असायचा. म्हणायचा, राधिका, तुला इथे फक्त माझ्यासाठी जेवण बनवायला आणि घरातली कामं करण्यासाठी घेऊन आलो आहे. प्रत्येक वेळी राधिका त्याचं बोलणं चेष्टेने उडवत असायची. पण आज अशा अवस्थेत सुद्धा सागर तिला तेच शब्द परत बोलला. आज तिला नवऱ्याचं बोलणं सहन झालं नाही आणि ती स्वतःला रडण्यापासून थांबवू शकली नाही. सागर आणि राधिका मुंबईत एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गावी त्याचे आईवडील राहत होते. सागरचं लग्न एका वर्षापूर्वी झालं होतं, पण 6 महिने तर राधिका तिच्या सासू सासऱ्यांच्या जवळ गावीच राहत होती. नंतर सागर तिला आईवडिलांना हे सांगून त्याच्यासोबत घेऊन आला की शहरात माझ्या जेवणाचे खूप हाल होतात. जेवण बनवायला वेळ मिळत नाही आणि बाहेरचं जेवण चांगलं नसतं. पण त्याच्या आईची इच्छा नव्हती की त्यांच्या सुनेने मुलासोबत शहरात जाऊन राहावं, कारण सून आल्यापासून त्यांची काम करायची सवय मोडली होती. सून मुलासोबत गेली तर घरातली सगळी कामं त्यांना करायला लागणार होती. म्हणून त्या राधिकाला सागरसोबत शहरात राहायला नको बोलत होत्या. पण मुलाची अडचण बघून त्यांनी राधिकाला त्याच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. गावात पाहुण्यांनी कुणीही राधिकाबद्दल विचारलं तर तिची सासू सरळ सरळ म्हणायची, मुलाच्या पोटापाण्याचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, म्हणून मी तिला त्याच्यासोबत पाठवणार आहे. सासूच्या बोलण्याचा टोन ऐकून राधिकाला खूप वाईट वाटायचं. त्यांचा खूप राग यायचा, पण तिच्यात एवढी हिंमत नव्हती की ती सासूला काही बोलू शकेल. आईचं हेच बोलणं सागरने पण ऐकलं होतं, त्यामुळे तो पण सारखा सारखा राधिकाला चिडवण्यासाठी बोलत असायचा. म्हणायचा, ऐकलं का राधिका, आई काय बोलत आहे? तू फक्त माझ्यासोबत जेवण बनवायला येत आहेस. राधिकाला दोघा मायालेकरांचं बोलणं खूप विचित्र वाटत असायचं. राधिका नवऱ्यासोबत मुंबईला राहायला आली, पण इथे आल्यावर सुद्धा रोज सकाळी तिच्या सासूचा फोन सागरला येत असायचा. पण त्या कधी राधिकाला फोन करत नसायच्या. सागर घरात असताना फोन करायच्या. सागर सकाळी 8 वाजता ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परत यायचा. सकाळी सकाळी फोनवर बोलायला कुणाजवळ वेळ नसायचा. मग त्याची आई 5-10 मिनटं बोलून फोन ठेवायची. पण रात्री मात्र सागर घरात आल्या आल्या त्याच्या आईचा 5 मिनिटाच्या आत त्याला फोन यायचा. मग त्या फोनवर 1-2 तास बोलत असायची. जोपर्यंत राधिका तिचं किचनमधलं काम संपत नाही, तिचं जेवण बनवून तयार होत असायचं, तोपर्यंत सागर खोलीत आरामात बसून आईशी बोलत असायचा. इकडच्या तिकडच्या छोट्या छोट्या गोष्टींची खबर त्याच्या आईला सांगत असायचा. त्याची आई पण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्याला विचारत असायची. आज राधिकानं जेवणात काय बनवलं होतं? आज तू काय खाल्लंस? आता ती काय बनवत आहे? सागर बाळा, कधी कधी तुझ्या आवडीचं जेवण पण बनवायला सांगत जा हं. आणि सागर पण मजा घेत आईला म्हणायचा, हो आई, तू बरोबर बोलत आहेस. मी आजच राधिकाला सांगतो, म्हणजे उद्या ती जेवणात बनवेल. राधिका त्या दोघांचा फोन चालू असेपर्यंत किचनमध्ये काम करत असायची. सागर फोन ठेवून किचनमध्ये आला आणि राधिकाला म्हणाला, राधिका, आईने उद्या भरलं वांगं बनवायला सांगितलं आहे. ऐकायला या छोट्या छोट्या गोष्टी वाटत असायच्या, पण बघायला गेलं तर एका बाजूनं राधिकावर दबाव असायचा. लांब राहून पण तिच्या सासूचा अधिकार तिच्यावर राहत असायचा. नवऱ्यासोबत बाहेर राहून पण ती तिच्या मनासारखं काहीच करू शकत नव्हती. सकाळ संध्याकाळ तिची सासू फोनवर कुठले ना कुठले पदार्थ बनवायला सांगत असायची आणि आईचा आंधळा भक्त सागर एक एक बातमी आईला सांगत असायचा. आज आईने सांगितलेला पदार्थ सागरने राधिकाला बनवायला सांगितला, म्हणून राधिका खूप चिडली होती. त्यावेळी तर ती काहीच बोलली नव्हती, पण दुसऱ्या दिवशी सागरने सांगितलेली भाजी बनवायची सोडून तिने दुसरीच भाजी बनवली. बस मग काय, जसा तिच्या सासूचा फोन आला त्यांनी सागरला विचारलं, बाळा, आज राधिकानं भरलं वांगं बनवलं होतं, ते कसं बनलं होतं? छान तर झालं होतं ना? आईचं बोलणं ऐकून सागर लगेच म्हणाला, आई, कुठं बनवलं होतं तुझ्या सुनेनं भरलं वांगं?
त्याची आई म्हणाली, का रे बाळा, नव्हतं बनवलं का? मग काय बनवलं होतं? सागर तोंड वाकडं करत म्हणाला, आई, तीच रोजची बटाट्याची भाजी बनवली होती. त्याची आई म्हणाली, अच्छा, म्हणजे रोज रोज तुला बटाटा खायला घालत आहे तर? वांगं बनवायला सांगितलं तर बनवलं नाही. जेवणच तर बनवायला पाठवले आहे तिला तुझ्यासोबत. तरी पण मन लावून जेवण बनवत नाही. जास्त त्रास देत असेल, तुझं बोलणं ऐकत नसेल तर तिला परत गावाला पाठवून दे. तिच्यापेक्षा चांगलं तर तू तुझ्या हाताने बनवून खाशील. त्यावेळी फोन स्पीकरवर होता. राधिकाला सगळं स्पष्ट ऐकायला येत होतं. आईचं बोलणं ऐकून सागर पण आईच्या होला हो देत म्हणाला, हो आई, तू बरोबर बोलत आहेस. ही तर इथे फक्त माझ्यासाठी जेवण बनवायला आली आहे आणि ते पण नीट बनवत नाही. त्यापेक्षा चांगलं तर मी तिला गावाला पाठवून देतो. गावी येऊन तुमच्या दोघांची सेवा तरी करेल. एवढं ऐकताच त्याची आई आनंदाने जोरजोरात हसायला लागली आणि त्यांचं हे हसणं किचनमध्ये उभ्या असलेल्या राधिकाच्या मनाला लागलं. सागर आईचा फोन आल्यावर तिच्याशी राधिकाबद्दल असंच बोलत असायचा. त्याला राधिकाच्या मनाशी काहीच देणं घेणं नव्हतं. तो फक्त आईच्या होला होत देत राहायचा. राधिका काही बोलायला गेली तर बोलायचा, अरे यार राधिका, थोडीशी चेष्टा मस्करी करत होतो. आता आईच असं बोलत आहे तर मग मी तरी काय करू? त्याचं बोलणं ऐकून राधिका रागात म्हणाली, सागर, ही चेष्टा मस्करी करण्याची गोष्ट नाही. चेष्टा करण्याची पण काहीतरी सीमा असते. तुम्हाला माहीत तरी आहे का, तुमच्या दोघांचं बोलणं ऐकून मला किती त्रास होतो, किती वाईट वाटत असतं. सारखं सारखं तेच तेच ऐकून की मी तर फक्त इकडे तुमचे जेवण बनवण्यासाठी आले आहे. सागर, आज मला हे स्पष्ट सांगा की मी इथे तुमची बायको बनवून आली आहे का कामवाली? बायकोचं बोलणं ऐकून सागर म्हणाला, राधिका, तू हे काय बोलत आहेस? राधिका म्हणाली, सागर, मी तुमची बायको आहे, त्यामुळे माझा पूर्ण हक्क आहे तुमच्यासोबत राहण्याचा. सागर म्हणाला, अरे यार राधिका, तू तर खूपच सिरियस होऊन जातेस. आम्ही तर फक्त चेष्टेने बोलत असतो, बस. राधिका म्हणाली, बस सागर, मलाही तुमची चेष्टा अजिबात आवडत नाही. असं वाटत आहे की मी जबरदस्ती तुमच्यासोबत इथे येऊन राहत आहे. कुठलं तरी खूप मोठं पाप केलं आहे मी. तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन येऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. त्यावेळी तर सागर राधिकाची समजूत काढत म्हणाला, इथून पुढं मी तुझ्या मनाला लागेल असं कधीच बोलणार नाही. पण परत आईचा फोन आला की सागर राधिकाला बोललेलं सगळं विसरून जाऊन तिची चेष्टा मस्करी करायला सुरुवात करायचा. असंच एक दिवस सुट्टीच्या दिवशी सागर आणि राधिका बाहेर फिरायला गेले आणि त्याच वेळी त्याच्या आईचा फोन आला. बोलता बोलता त्याची आई म्हणाली, अरे सागर बाळा, तू आज 5 वाजता फिरायला जाणार आहेस. मग घरी परत कधी येईपर्यंत येणार? मग तिथून पुढे राधिका जेवण कधी बनवणार आणि तुम्ही जेवणार कधी? राधिका जेवण बनवून फिरायला येत आहे का आल्यावर बनवणार आहे? आईचं बोलणं ऐकून सागर म्हणाला, नाही आई, आज आम्ही बाहेरूनच जेवण करून येणार आहेत. हे ऐकून त्याची आई म्हणाली, काय? जर सागर तुला बाहेरचंच जेवायचं होतं तर मग तिला तुझ्यासोबत कशाला घेऊन गेलास? आणि तसंही तुला बाहेरच्या जेवणाचा त्रास होत होता ना? मग ती तुझ्यासोबत असताना तू बाहेर का जेवत आहेस? मग काय फायदा तिचा तुझ्यासोबत असण्याचा? त्यापेक्षा तिला गावाकडं पाठवून दे. राधिका फोनवर सासूचं सगळं बोलणं ऐकत होती. रोज बिचाऱ्या राधिकाला तेच तेच बोलणं ऐकून घ्यायला लागत असायचं. तिला नवऱ्यासोबत येऊन 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात एकही दिवस असा गेला नव्हता ज्या दिवशी तिला या गोष्टींची आठवण करून दिली जात नव्हती की ती फक्त इथे नवऱ्याचे जेवण बनवण्यासाठी आली आहे आणि तिचं या व्यतिरिक्त काही अस्तित्व नाही. आजपर्यंत राधिका शांतपणे सगळं सहन करत होती, पण आज तिची तब्येत ठीक नव्हती. तापामुळे आणि डोकं दुखत असल्यामुळे ती सगळी रात्र झोपू शकली नव्हती. आणि सागर, त्याला तर काहीच फरक पडत नव्हता. त्याने तिला गोळी दिली आणि म्हणाला, या गोळीने आराम पडेल. असं म्हणत तो तोंड फिरवून झोपला. सकाळी उठल्यावर ऑफिसला जायच्या अगोदर नाश्त्याची आणि टिफिनची आशा करत होता. पण राधिकाने आज सकाळी काहीच बनवलं नव्हतं.
त्याला या गोष्टीची जरा पण जाणीव नव्हती की राधिका पूर्ण रात्र झोपली नव्हती. त्याला तिच्या तब्येतीशी काही देणं घेणं नव्हतं. ऑफिसला जायची वेळ झाली होती आणि अजून राधिका झोपलेली बघून तो खूप चिडला आणि रागात तिच्या जवळ येऊन म्हणाला, राधिका, आज मला काही चहा नाश्ता टिफिन मिळणार आहे का नाही? नवऱ्याचं बोलणं ऐकून राधिका स्पष्ट म्हणाली, सागर, माझं डोकं आणि अंग खूप दुखत आहे. मला उठायची अजिबात इच्छा नाही. आज तुम्ही बाहेरच नाश्ता आणि जेवण करा किंवा स्वतः काहीतरी बनवून खा. हे ऐकून सागर रागात म्हणाला, अच्छा, म्हणजे आता तुझी इच्छा आहे की मी सकाळी सकाळी लवकर उठून माझ्यासाठी जेवण बनवू आणि तुझ्यासाठी पण आयतं करून ठेवू? हे माझ्याच्यानं होणार नाही. रात्री मी तुला गोळी दिली होती. तुला आराम मिळाला असेल ना? नव्हता मिळाला तर सकाळी उठून परत खायची होतीस ना. मला चहा नाश्ता आणि टिफिन बनवायचा होतास, तरी पण तू बनवला नाहीस. आई खरं बोलत आहे. जर तुला झोपाच काढायच्या आहेत, रोज काही ना काही तुझं दुखत असतं, त्यापेक्षा तू गावी जाऊन सासू सासऱ्यांची सेवा केलेली बरी. इथे राहून तुझा काय फायदा? उगाच माझा खर्च वाढवत आहेस. असं म्हणत सागर रागात ऑफिसला निघून गेला. जाताना मागे वळून त्याने एकदाही बघितलं नाही की त्याच्या असं तोडून बोलण्यामुळे राधिकावर त्याचा काय परिणाम झाला असेल. आजपर्यंत राधिका मायलेकरांचं बोलणं सहन करत होती, पण आज ती त्रासात होती, आजारी होती, पूर्ण रात्र झोपली नव्हती. तरी पण सागर त्याच्या सवयीप्रमाणे राधिकाला टोमणा मारत म्हणाला, इथून गावी निघून जा आणि तिथे जाऊन सासू सासऱ्यांची सेवा कर. इथे माझा खर्च वाढवू नकोस. तू इथे फक्त माझं जेवण बनवायला आली आहेस. ही गोष्ट आज राधिकाला अजिबात सहन झाली नाही. अगोदर तर ती खूप रडली आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणाली, अरे देवा, काय नशीब आहे माझं. जेव्हापासून लग्न करून या घरात आले आहे तेव्हापासून क्षणाक्षणाला मला हे जाणून देतात की मी या घरात फक्त काम करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी आले आहे. ना कुणाची सून, ना कुणाची बायको. या घरात मला काहीच किंमत नाही, नाही इज्जत आहे. जेव्हापासून नवऱ्यासोबत राहायला आले आहे तेव्हापासून त्याने पण मला हेच जाणून दिलं आहे की त्याने मला इथं आणून माझ्यावर उपकार केले आहेत. त्याचा मी खर्च वाढवला आहे. शेवटी कोण कधीपर्यंत सहन करणार? प्रत्येकाची सहन करण्याची पण काहीतरी सीमा असते. सागर ऑफिसला गेल्यानंतर राधिकाने रडून तिच्या मनाला शांत केलं आणि काहीतरी विचार करून तिच्या भावाला फोन करून तिचं तिकीट बुक करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला गेल्यानंतर त्याला मेसेज करून सांगितलं की ती घरी जात आहे. अचानक राधिकाचा जाण्याचा मेसेज बघून सागर टेन्शनमध्ये आला. तो सारखा सारखा राधिकाला फोन करत होता, पण राधिकाने त्याचा फोन उचलला नाही. सागरला फक्त एवढंच माहीत होतं की राधिका घरी गेली आहे, पण दुसऱ्या दिवशी राधिका त्याच्या घरी पोहोचली नसल्याचे समजल्यावर तो खूप परेशान झाला. जर राधिका तिच्या सासरी गेली नाही तर मग ती गेली तरी कुठे? काही विचार करून सागरने तिच्या माहेरी फोन केला. तेव्हा त्याला समजलं की राधिका तिच्या माहेरी गेली आहे. माहेरी गेल्याचे समजल्यावर सागर राधिकावर चिडून म्हणाला, जर तुला घरी जायचं होतं तर सासरी का गेली नाहीस? माहेरी का गेलीस? आणि कुणाला विचारून तू माहेरी गेलीस? हे ऐकून राधिका म्हणाली, सागर, मला माहेर येण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही आणि सासरी कुणाजवळ जाऊ? सासू सासऱ्यांची सेवा मी का म्हणून करू? माझं लग्न सासू सासऱ्यांच्या सोबत थोडीच झालं आहे. जर माझा नवराच माझा नाही, जर तो मला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर मग मी सासू सासऱ्यांच्या जवळ कशाला जाऊ? ज्याच्याशी लग्न झालं आहे, ज्याला मी 7 जन्म सोबत राहण्याची वचनं दिली आहेत, त्याच्यासोबत मी 1 जन्म राहू शकत नाही, तर मग सासू सासरे माझे कोण आहेत? जर नवराच माझा नाही, मग त्याच्या आईवडिलांशी माझा काय संबंध? आणि तसंही तुमच्या आईला सून नको होती आणि नाही तुम्हाला बायको. तुम्हाला सगळ्यांना घरातलं काम करणारी, तुमच्यासाठी जेवण बनवणारी कामवाली हवी होती.
पण माझ्या आईवडिलांनी त्यांची मुलगी लग्न करून पाठवली होती, कुणाच्या तरी घरची सून बनवून, कुणाची तरी बायको बनवून, ना की जेवण बनवणारी, घरातली काम करणारी कामवाली बनवून. त्यामुळेच मी माझ्या आईवडिलांची चूक सुधारण्यासाठी माझ्या माहेरी परत आले आहे की त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न चुकीच्या मुलासोबत लावून दिलं आहे. त्यांनी चुकीच्या लोकांसोबत नातं जोडलं आहे. त्या घराला फक्त कामवाली हवी होती, सून नाही, आणि नाही त्यांच्या मुलाला बायको. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या आईसाठी घरातले काम करणारी, जेवण बनवणारी कामवाली पैसे देऊन पण लावू शकता. मी का म्हणून फुकट तुमच्या लोकांची सेवा करू, नोकरी करू? आपल्यात जे नातं होतं कामवालीचं ते मी तोडलं आहे. मला तुमच्यासारख्या मतलबी लोकांच्यासोबत अजिबात राहायचं नाही, असं म्हणत राधिकाने फोन कट केला. 4-5 दिवस रागात सागरने स्वतः सगळं मॅनेज केलं, पण हळूहळू हे घर त्याला खायला उठायला लागलं. राधिकाशिवाय त्याचं मन लागत नव्हतं. मागच्या 6 महिन्यांपासून त्याला राधिकाच्या घरात असण्याची सवय झाली होती. घरात प्रत्येक कोपऱ्यात तिचं अस्तित्व जाणवत होतं. सागरचं मन घरात अजिबात लागत नव्हतं, इथपर्यंत की सागर जो तासनतास आईशी फोनवर बोलत असायचा ते पण आता बंद झालं होतं. जेव्हा जेव्हा आईचा फोन यायचा तेव्हा सागर त्यांच्याशी बोलायचं म्हणून बोलत असायचा आणि लगेच फोन ठेवून द्यायचा. शेवटी एक दिवस सागर त्याच्या आईला म्हणाला, आई, मी राधिकाला घरात किंमत दिली नाही, तिची कधीच काळजी घेतली नाही. ती घर सोडून जाण्याला मीच कारणीभूत आहे. सगळी चूक माझी आहे. आई, तू तर तिची सासू आहेस, मी तुला काही बोलू शकत नाही, पण मी तर तिचा नवरा आहे. नवरा असून पण मी कधीच तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. कधी तिच्या मनात चालू असलेली घालमेल समजून घेतली नाही. पण आता मला कळून चुकलं आहे. मी राधिकाला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी निघालो आहे. मी तिची माफी मागून तिला पूर्ण मानसन्मानाने घेऊन येणार आहे. हे ऐकून त्याची आई म्हणाली, अरे सागर, तुझं डोकं तर खराब झालं नाही ना? तू एकदा तिची माफी मागितलीस तर आयुष्यभर ती तुला तिच्या तालावर नाचवायला मागे पुढे बघणार नाही. सागर म्हणाला, आई, तिनं मला तिच्या तालावर नाचवलं तरी डोक्यावर पण तीच मला घेणार आहे. आई, ती माझ्या लग्नाची हक्काची बायको आहे. तुझ्यात आणि बाबांच्यामध्ये कधीच भांडणं झाली नाहीत का? प्रत्येक वेळी बाबा तुझी समजूत काढतात. तू रागात बाबांना किती काही बोलून जातेस. मग राधिका नाराज होऊन माहेरी गेली म्हणून काय झालं? आई, मी तिला परत आणायला निघालो आहे. आणि एक गोष्ट तुला बजावून सांगतो, इथून पुढे तू राधिकाला कधीच काहीच उलटसुलट बोलणार नाहीस, तिचा अपमान करणार नाहीस. तिला घरातल्या सुनेचा मान देशील, नाही कामवालीसारखं ठेवशील, असं म्हणत सागरने फोन कट केला. दुसऱ्या दिवशीची ट्रेन पकडून सरळ राधिकाच्या माहेरी जाऊन पोहोचला. सागरला अचानक समोर बघून राधिका हैराण झाली. मग खोटं खोटं रागवायचं नाटक करत तिच्या खोलीत निघून गेली. सागर पण तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेला. तिचा हात हातात घेऊन खूप प्रेमाने म्हणाला, राधिका, मला माहीत आहे तू खूप रागवली आहेस, माझ्यावर चिडली आहेस, पण प्लीज मला माफ कर. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला समजलं आहे की आईच्या सोबत मिळून मी तुझी चेष्टा केली आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी आईला पण समजून सांगितलं आहे की इथून पुढे ती तुला कधीच बोलणार नाही. प्लीज मला एक संधी दे. माझ्यासोबत आपल्या घरी परत चल. तुझ्याशिवाय त्या घरात माझं मन लागत नाही, घर खायला उठतं. राधिका म्हणाली, सागर, आज तुम्ही माझी माफी मागून मला घरी परत घेऊन जाल आणि उद्या परत मागचे पाढे 55 सुरू होतील. राधिकाचे बोलणे ऐकून सागर थोडा वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, इथून पुढे असं परत कधीच होणार नाही. आणि जर चुकून माझ्या तोंडातून काही निघालं की तू फक्त घरातलं काम करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी आले आहेस, किंवा तुझ्यामुळे माझा खर्च वाढला आहे, तर त्या क्षणी तू कायमची ते घर सोडून माहेरी निघून ये. नंतर आयुष्यात मी तुला परत माझं तोंड कधीच दाखवणार नाही. पण प्लीज आता तू माझ्यासोबत आपल्या घरी चल. तेवढ्यात मागून राधिकाची आई तिथे आली आणि मुलीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, बाळा, चुका तर माणसांकडूनच होतात ना.
तू जावई बापूंना एक संधी तर देऊ शकतेस ना? जर जावई बापू स्वतः एवढं लांब येऊन तुझी माफी मागत आहेत, तुला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे काहीतरी विचार करूनच आले असतील ना? त्यांना पण त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. एकदा मोठ्या मनाने त्यांना माफ कर. आणि जावई बापू, तुम्हाला तर माहीतच असेल, सासरी बायकोची इज्जत जर नवरा करत नसेल तर घरात तिची इज्जत कोणीही करत नाही. त्यामुळे आता माझ्या मुलीची इज्जत तुमच्या हातात आहे. जर तुम्ही सगळ्यांच्या समोर तिला इज्जत मानसन्मान दिला तर घरात कुणाचीही हिंमत होणार नाही तिचा अपमान करण्याची. मी तुमच्याकडून आशा करते की परत कधीच माझी मुलगी रडत माहेर येणार नाही. सासूचं बोलणं ऐकून सागर म्हणाला, आई, असं परत कधीच होणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, राधिकाला जसं राहायचं आहे तसं तिला राहायला देईन. तिच्या इच्छेचा मान ठेवेन. तिची गेलेली इज्जत मानसन्मान तिला परत मिळवून देईन. मी वचन देतो की सासरी राधिकाला कोणीही काहीही बोलणार नाही. सागरचं बदललेलं रूप बघून आणि येणाऱ्या सुखद भविष्याची आशा करून परत एकदा राधिकाने नवऱ्याचा हात पकडला आणि तिच्या घरी तिच्या स्वप्नांच्या नगरीत परत आली, जिथे आता तिला घरची सून आणि बायको दोन्हीही मान मिळाला, इज्जत मिळाली. राधिकाने वेळ राहताच तिच्या हक्कासाठी मानसन्मानासाठी आवाज उचलला. जर तिने सगळं शांतपणे सहन केलं असतं तर सगळं आयुष्य तिला अपमान सहन करत या घरात रडत राहून आयुष्य काढायला लागलं असतं. पण तिने उचललेल्या एका ठोस पावलामुळे आज तिला त्या घरात इज्जत मानसन्मान मिळायला लागला होता. नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या लोकांना तिची किंमत समजली होती.